नमस्कार मंडळींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत तुम्ही काही सिंपल प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्सची काही एक्झाम्पल्स बघणार आहात। मागच्याच व्हिडिओत तुम्ही सिंपल प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स म्हणजे काय आणि त्यांची वाक्य कशी बनवायची हे स्ट्रक्चर तुम्ही शिकलात। तर ह्या व्हिडिओत तुम्ही काही एक्झाम्पल्स सकट सिंपल प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स समजून घेणार आहात। मी या व्हिडिओत सिंपल प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्सचे पॉझिटिव्ह सेंटेन्स सांगितले आहेत। हे सेंटेन्स वापरून तुम्ही नकारात्मक वाक्य बनवा, तसेच प्रश्नार्थक आणि नकारात्मक प्रश्नार्थक वाक्य मी सांगितलेल्या फॉर्म्युलाप्रमाणे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करा। माझा व्हिडिओ बघितला नसेल तर मी व्हिडिओच्या शेवटी त्याची लिंक देईल, त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। तसेच माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला स्किप करू नका। तर चला मग आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया। मी पुस्तक वाचत आहे। आय एम रीडिंग अ बुक। आय एम रीडिंग अ बुक। मी पुस्तक वाचत आहे। आय एम रीडिंग अ बुक। हे सेंटेन्स निगेटिव्ह बनायचं असेल तर मी पुस्तक वाचत नाही आहे। क्वेश्चन सेंटेन्स बनवायचं असेल तर मी पुस्तक वाचत आहे का। निगेटिव्ह क्वेश्चन बनवायचं असेल तर मी पुस्तक वाचत नाही आहे का। हे सेंटेन्सेस मी सांगितलेल्या फॉर्म्युलाप्रमाणे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करा। नेक्स्ट, तो जेवत आहे। ही इज इटिंग। ही इज इटिंग। ती अभ्यास करत आहे। शी इज स्टडिंग। शी इज स्टडिंग। स्टडी म्हणजे अभ्यास करणे। आम्ही चित्रपट पाहत आहोत। वी आर वॉचिंग अ मूवी। वी आर वॉचिंग अ मूवी। मूवी म्हणजे चित्रपट, वॉचिंग म्हणजे पाहत आहे। मुले खेळत आहेत। द चिल्ड्रन आर प्लेइंग। द चिल्ड्रन आर प्लेइंग। एकापेक्षा जर जास्त व्यक्ती असतील तर आर लागतो। तो गाणं ऐकत आहे। ही इज लिसनिंग टू अ सॉन्ग। ही इज लिसनिंग टू अ सॉन्ग। लिसन म्हणजे ऐकणे, सॉन्ग म्हणजे गाणं। आई जेवण बनवत आहे। मदर इज कुकिंग। मदर इज कुकिंग। कुक म्हणजे स्वयंपाक करणे आणि मदर म्हणजे आई। वडील टीव्ही पाहत आहेत। फादर इज वॉचिंग टीव्ही। फादर इज वॉचिंग टीव्ही। फादर म्हणजे वडील, वॉच म्हणजे पाहणे। फादर इज वॉचिंग टीव्ही। वडील टीव्ही पाहत आहेत। मी मित्रांशी बोलत आहे। आय एम टॉकिंग टू माय फ्रेंड। आय एम टॉकिंग टू माय फ्रेंड। टॉक म्हणजे बोलणे, फ्रेंड म्हणजे मित्र, माय म्हणजे माझे। आय एम टॉकिंग टू माय फ्रेंड म्हणजे मी माझ्या मित्रांशी बोलत आहे। ती गाणं गात आहे। शी इज सिंगिंग अ सॉन्ग। शी इज सिंगिंग अ सॉन्ग। सिंग म्हणजे गाणं म्हणणे, सॉन्ग म्हणजे गाणं। आम्ही अभ्यास करत आहोत। वी आर स्टडिंग। वी आर स्टडिंग। स्टडी म्हणजे अभ्यास करणे, वी म्हणजे आम्ही, वी म्हणून इथे आर आहे। वी आर स्टडिंग म्हणजे आम्ही अभ्यास करत आहोत। तुम्ही पाणी पित आहात किंवा तू पाणी पित आहेस। यू आर ड्रिंकिंग वॉटर। यू आर ड्रिंकिंग वॉटर। ड्रिंक म्हणजे पिणे, वॉटर म्हणजे पाणी। यू आर ड्रिंकिंग वॉटर, तुम्ही पाणी पित आहात किंवा तू पाणी पित आहेस। मुलगी चित्र काढत आहे। द गर्ल इज ड्रॉइंग अ पिक्चर। द गर्ल इज ड्रॉइंग अ पिक्चर। ड्रॉ म्हणजे चित्र काढणे, गर्ल म्हणजे मुलगी। द गर्ल इज ड्रॉइंग पिक्चर म्हणजे मुलगी चित्र काढत आहे। शिक्षक शिकवत आहेत। द टीचर इज टीचिंग। द टीचर इज
टीचिंग, टीचर म्हणजे शिक्षक, टीच म्हणजे शिकवणे. द टीचर इज टीचिंग म्हणजे शिक्षक शिकवत आहेत. मुले गाणी म्हणत आहेत. द किड्स आर सिंगिंग सॉंग्स. द किड्स आर सिंगिंग सॉंग्स. एकापेक्षा जास्त मुले आहेत म्हणून आर लागलेला आहे. सिंग म्हणजे गाणं म्हणणे, सॉंग्स म्हणजे गाणी. द किड्स आर सिंगिंग सॉंग्स. मुले गाणी म्हणत आहेत. ती सफाई करत आहे. शी इज क्लिनिंग. शी इज क्लिनिंग. क्लीन म्हणजे साफ करणे. शी इज क्लिनिंग म्हणजे ती साफसफाई करत आहे. तो संगणक वापरत आहे. ही इज यूजिंग द कम्प्युटर. ही इज यूजिंग द कम्प्युटर. कम्प्युटर म्हणजे संगणक, यूज म्हणजे वापरणे. ही इज यूजिंग द कम्प्युटर म्हणजे तो संगणक वापरत आहे. मी तिची वाट पाहत आहे. आय एम वेटिंग फॉर हर. आय एम वेटिंग फॉर हर. फॉर हर म्हणजे तिच्यासाठी. वेट म्हणजे वाट पाहणे. आय एम वेटिंग फॉर हर म्हणजे मी तिची वाट पाहत आहे. पाऊस पडत आहे. इट इज रेनिंग. इट इज रेनिंग. रेन म्हणजे पाऊस पडणे. इट इज रेनिंग म्हणजे पाऊस पडत आहे. मी गाडी चालवत आहे. आय एम ड्रायविंग द कार. आय एम ड्रायविंग द कार. ड्राईव्ह म्हणजे गाडी चालवणे. आय एम ड्रायविंग द कार म्हणजे मी गाडी चालवत आहे. कुत्रा भुंकत आहे. द डॉग इज बार्किंग. द डॉग इज बार्किंग. बार्क म्हणजे भुंकणे. डॉग म्हणजे कुत्रा. द डॉग इज बार्किंग म्हणजे कुत्रा भुंकत आहे. ते शाळेत जात आहेत. दे आर गोइंग टू स्कूल. दे आर गोइंग टू स्कूल. माझे मित्र क्रिकेट खेळत आहेत. माय फ्रेंड्स आर प्लेइंग क्रिकेट. माय फ्रेंड्स आर प्लेइंग क्रिकेट. माय फ्रेंड्स म्हणजे माझे मित्र. प्ले म्हणजे खेळणे. माय फ्रेंड्स आर प्लेइंग क्रिकेट. माझे मित्र क्रिकेट खेळत आहेत. ती फोनवर बोलत आहे. शी इज टॉकिंग ऑन द फोन. शी इज टॉकिंग ऑन द फोन. टॉक म्हणजे बोलणे. जर आपल्याला म्हणायचं असेल ती मोबाईलवर बोलत आहे तर शी इज टॉकिंग ऑन द मोबाईल. आम्ही नाश्ता करत आहोत. वी आर हॅविंग ब्रेकफास्ट. वी आर हॅविंग ब्रेकफास्ट. हॅविंग ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता करणे. वी आर हॅविंग ब्रेकफास्ट म्हणजे आम्ही नाश्ता करत आहोत. माणसे गप्पा मारत आहेत. पीपल आर चॅटिंग. पीपल आर चॅटिंग. चॅट म्हणजे गप्पा मारणे. पीपल म्हणजे लोक. लोक गप्पा मारत आहेत. पीपल आर चॅटिंग. मी इंग्रजी शिकत आहे. आय एम लर्निंग इंग्लिश. आय एम लर्निंग इंग्लिश. लर्न म्हणजे शिकणे. आय एम लर्निंग इंग्लिश म्हणजे मी इंग्रजी शिकत आहे. ती चित्रपट पाहत आहे. शी इज वॉचिंग अ मूवी. शी इज वॉचिंग अ मूवी. वॉच म्हणजे पाहणे. शी इज वॉचिंग मूवी म्हणजे ती चित्रपट पाहत आहे. विद्यार्थी उत्तरे लिहित आहेत. स्टुडंट्स आर रायटिंग ॲन्सर्स. स्टुडंट्स आर रायटिंग ॲन्सर्स. एकापेक्षा जास्त आहेत म्हणून स्टुडंटच्या शेवटी एस आहे आणि आर लागलेला आहे. राईट म्हणजे लिहिणे. ॲन्सर्स म्हणजे उत्तरे. स्टुडंट्स आर रायटिंग ॲन्सर. विद्यार्थी उत्तरे लिहित आहेत. तो काम करत आहे. ही इज वर्किंग. ही इज वर्किंग. वर्क म्हणजे काम करणे. ही इज वर्किंग म्हणजे तो काम करत आहे. येथे मी पॉझिटिव्ह सेंटेन्सचे एक्झाम्पल्स दिले आहेत. हेच वाक्य वापरून तुम्ही नकारात्मक वाक्य तसेच प्रश्नार्थक वाक्य आणि नकारात्मक प्रश्नार्थक वाक्य बनवून
त्याचे इंग्लिशमध्ये मी सांगितलेल्या फॉर्म्युलाप्रमाणे ट्रान्सलेशन करा. तर आजच्या व्हिडिओत इतकंच. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी व्हिडिओ टाकताच त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.